पुण्यातील सध्या गाजत असलेलं ऋषिकेश वैद्य प्रकरण आता नव्या वळणावरती येताना दिसत आहे आणि यामुळे समाजात अनेक प्रश्न निर्माण झालेत. नेमकं सत्य काय आहे? एका बाजूला एका महिलेने 2023 मधील कथित घटनेचा गंभीर आरोप करत सांगितलं की फेसबुकवर ओळख झाल्यानंतरनं तिला लॉजवरती नेण्यात आलं, गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश वैद्य यांचे समर्थक ठामपणे सांगतायत की हे सर्व आरोप निराधार असून त्यामागे मोठं कट कारस्थान असू शकतं. कारण वैद्य हे गेल्या अनेक वर्षापासून हिंदू समाजात सक्रिय काम करत होते. धर्मांतर रोखण्यासाठी मोहीम, घरवापसी उपक्रम, जनजागृती आणि गोहत्या विरोधात भूमिका, यामुळे त्यांची एक वेगळी ओळख तयार झाली होती. त्यामुळे काही लोकांचा असा आरोप आहे की अशा कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी हे प्रकरण रचलं गेलं असावं. मात्र इथे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकरणात अजूनही कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीयेत आणि कायदेशीर दृष्ट्या आरोप सिद्ध झालेले नाहीयेत. त्यामुळे कोणत्याही एका बाजूने ठाम निष्कर्ष काढणं धोकादायक ठरू शकतं. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या प्रीती राऊत यांनी या प्रकरणावरती स्पष्ट भूमिका घेत सरकारकडे मागणी केली आहे की या प्रकरणात सत्य बाहेर यावं, यासाठी आरोपी आणि तक्रारदार दोघांचीही नार्को टेस्ट आणि पॉलिग्राफी टेस्ट करण्यात यावी. तसेच अशा संवेदनशील प्रकरणामध्ये वर्षानुवर्षे विलंब न लावता 1 वर्षाच्या आत न्याय हा मिळालाच पाहिजे. ही मागणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आता प्रश्न असा आहे की तपास यंत्रणा कोणत्या दिशेने जाते, पुरावे काय सांगतायत आणि न्यायालयात काय सिद्ध होतं. कारण आजच्या सोशल मीडिया युगात कोणतीही बातमी क्षणात व्हायरल होते आणि लोक लगेच मत व्यक्त करायला तयार होतात. पण प्रत्येक वेळी व्हायरल म्हणजे सत्य असंच नसतं. त्यामुळे डिजिटल केसरीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतो की भावनांपेक्षा तथ्यांना महत्त्व द्या. तपास पूर्ण होईपर्यंत संयम ठेवा आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा. कारण शेवटी सत्य लपून राहत नाही, ते उघड होतंच. आणि या प्रकरणातही नेमकं काय खरं आणि काय खोटं हे लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी डिजिटल केसरीला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा नव्या अपडेट्ससह तुमच्यासमोर आम्ही नक्की येऊ. तत्पूर्वी धन्यवाद. पुन्हा भेटूया.